ठाणे महानगरपालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरता सुरू केलेल्या कारवाईत डिसेंबर महिन्यात संपूर्ण महापालिका क्षेत्रात 2606 नळजोडण्या खंडित केल्या असून 411 मोटर पंप जप्त केले आहेत. तसंच 73 पंप रूम सील करण्यात आले आहेत. तर 2330 थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीमध्ये 77.98 कोटी रुपयांची बिलं वसुली करण्यात आली आहे. पाणी पुरवठा विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या धडक मोहिमेमध्ये डिसेंबर महिन्यात 21 कोटी 85 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील एका इस्पितळामध्ये उपचार घेत असलेला भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीला डिस्चार्ज देण्यात आला आहे. विनोद कांबळी हा गेल्या काही दिवसांपासून इस्पितळामध्ये दाखल होता. त्याच्यावर विविध आजारांवर उपचार सुरू होते. आता विनोद कांबळी पूर्णपणे फिट झाला असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. नवीन वर्षामध्ये नागरिकांनी दारू आणि इतर नशांपासून दूर राहावं असं आवाहन या संदर्भात विनोद कांबळी यांनी केलं आहे. काल इस्पितळात त्याने हातात बॅट घेऊन क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला होता. नवीन वर्षाचं स्वागत आम्ही दारू पिऊनच करणार. दारू पिल्यानंतर आम्ही गाडी देखील चालवणार आणि गाडी चालवल्यानंतर पोलीस आम्हाला पकडणार हे माहिती असून देखील अशाच पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत दारू पिऊन तर्र होऊन आणि त्यानंतर चक्क वाहन चालवून करणाऱ्यांना ठाणे पोलिसांनी चांगला दणका दिला आहे. दारू पिऊन ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या 377 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यानंतर देखील या महाभागांचे डोळे उघडतील अशी आशा करायला हरकत नाही. गेल्या महिनाभरामध्ये 1326 जणांवर आता पोलिसांनी कारवाई केली आहे. तर कालच्या कारवाईमध्ये 377 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. वाहतूक विभागाकडनं या संदर्भात मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर देखील अनेक तळेराम हे अशा पद्धतीने दारू पिऊन गाडी चालवतच राहिले. त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये 17 जणांवर, नौपाडा पोलीस ठाण्यात 15, कळवा 16, मुंब्रा 26, कोपरी 6, वागळे स्टेट 20 आणि कापूरवाडी 18 तर कासारवडोली परिसरामध्ये 27 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहराच्या हवेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची पातळी वाढल्याचं चित्र लक्षात येत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना श्वसनाचे विकार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर ठाणे महानगरपालिका प्रशासन खडबडून जागा झालं आहे. महापालिका प्रशासनाने 39 बांधकाम व्यावसायिकांना कारणे नोटिसा बजावल्या आहेत आणि नियमावलीचं पालन न केल्यास तात्काळ बांधकाम थांबवण्याची नोटिसा देखील या बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने प्राथमिकरित्या 297 जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैकी 151 जणांकडे मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यांना दंड देखील आकारण्यात आला होता आणि बांधकामं का थांबवू नये अशा प्रकारची नोटीस देण्यात आली होती. आता व्यावसायिकांकडून तातडीने महापालिकेच्या अटींची पूर्तता न झाल्यास बांधकाम थांबवण्याचे आदेश काढावेत असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत. सर्व 297 बांधकाम स्थळांना अचानक भेट देऊन सर्व नियमांचं पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागाने सतत करावी असे आदेश देखील श्री संदीप माळवी यांनी दिले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या महसुलाचा मोठा भाग हा
मालमत्ता करांच्या माध्यमातून येत असतो. मात्र बऱ्याचदा मालमत्ता कर भरण्याकडे नागरिकांची काकू सुरू असते आणि त्यामुळेच आता मालमत्ता कराचं उद्दिष्ट साधण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणेकर नागरिकांसाठी भोंगे वाजवू लागले आहेत. जवळपास 300 कोटी रुपयांची तूट ही या आर्थिक वर्षात अद्यापही दिसून येत आहे. त्यामुळे ही तूट पुढच्या 3 महिन्यामध्ये भरून काढण्याचं मोठं उद्दिष्ट ठाणे महानगरपालिकेसमोर असणार आहे. महानगरपालिकेचं यंदाचं उद्दिष्ट हे 856 कोटी रुपये आहे. मात्र त्यापैकी केवळ 560 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे पुढच्या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये जवळपास 300 कोटी रुपये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वसूल करायचे आहेत. त्यासाठी मोबाईलवरून आता मेसेजेस पाठवणं सुरू झालं आहे. त्याचप्रमाणे शहरामध्ये नागरिकांसाठी जाणीव जागृती उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये भोंगे देखील यापुढे वाजणार आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाने या संदर्भात आता मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली असून सुट्टीच्या दिवशी देखील महानगरपालिकेचे कार्यालय सुरू राहतील असं मालमत्ता विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.